गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्केन्स. तर पहा, अल्केन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स हा पॉईंट आपण कंप्लीट केला होता आणि आज आपण पाहतोय एक न्यू पॉईंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. त्यापूर्वी आपण जी लास्ट मेथड पाहिली होती प्रिपरेशनमध्ये, कोणती मेथड होती? कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. तर त्याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया आणि मग आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स हा पॉईंट आपण स्टार्ट करूया. हां, क्वेश्चन काय दिलं तुम्हाला? राईट दी प्रोडक्ट्स ऑफ फॉलोविंग रिएक्शन्स. तर इथे तुम्हाला 3 रिएक्शन दिलेत. तर या 3 रिएक्शनचा तुम्हाला काय लिहायचं आहे? प्रोडक्ट लिहायचं आहे. मला सांगा कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड काय आहे? तर कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये आपण काय करतो? ॲक्वियस सोल्युशन घेतो. कशाचं ॲक्वियस सोल्युशन घेतो? सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचं. आणि त्याचा आपण काय करतो? इलेक्ट्रोलायसिस करतो आणि आपल्याला काय मिळतात? सिमेट्रिकल अल्केन्स मिळतात. कोणते अल्केन्स मिळतात? सिमेट्रिकल अल्केन्स मिळतात. आपण कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडचं मेकॅनिझम लिहिलं होतं. हे मेकॅनिझम कोणत्या टाईपचं होतं? तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतं. कोणतं मेकॅनिझम होतं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपण का म्हणतो? कारण कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये फ्री रॅडिकल हा रिएक्शन इंटरमिडिएट तयार होतो. कोणता? फ्री रॅडिकल. आणि त्यामुळे ह्या मेकॅनिझमला आपण काय म्हणतो? फ्री रॅडिकल मेकॅनिझम म्हणतो. हां, कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडचं हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. दिस इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. म्हणजे काय तयार होतो? फ्री रॅडिकल तयार होतो कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये. मला सांग कोणता फ्री रॅडिकल तयार होतो? हां, ज्या कार्बोनेटमला हा जो सॉल्ट पार्ट अटॅच आहे, म्हणजे कोणता? COO-K+. म्हणजे COO-K+ हा पार्ट ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे त्या कार्बोनेटमवरती सिंगल डॉट येतो, सिंगल इलेक्ट्रॉन येतो, तिथे फ्री रॅडिकल तयार होतो. हां, ह्या मॉलिक्यूलमध्ये हा एकच मॉलिक्यूल आहे. ह्या मॉलिक्यूलमध्ये ऑलरेडी तुम्हाला हे 2 दिलेले आहेत. याचा अर्थ एकाच मॉलिक्यूलमध्ये किती फ्री रॅडिकल तयार होणार? तर 2 फ्री रॅडिकल तयार होणार. हां, कोणते 2 फ्री रॅडिकल तयार होणार? तर COO-K+ हा ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे त्या कार्बोनेटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन येणार. ह्या कार्बोनेटमवरती एक इलेक्ट्रॉन इथे येईल, एक इलेक्ट्रॉन इथे येईल. म्हणजे किती फ्री रॅडिकल तयार होतील? एकाच मॉलिक्यूलमध्ये हे 2 फ्री रॅडिकल तयार होतील. पहा, आपण फर्स्ट काय करूया? हे फ्री रॅडिकल्स तयार करूया. पहा, हे तयार झाले फ्री रॅडिकल्स. इथे एक फ्री रॅडिकल तयार होईल, इथे एक फ्री रॅडिकल तयार होईल. एकाच मॉलिक्यूलमध्ये किती फ्री रॅडिकल्स? 2 फ्री रॅडिकल आहेत. त्यामुळे करणार हा कार्बोनेटम हा इलेक्ट्रॉन शेअर करणार, हा कार्बोनेटम हा इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि त्यामुळे ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये काय तयार होणार? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार आणि आपल्याला हा कंपाऊंड मिळणार. पहा, हे 2 इलेक्ट्रॉन शेअर करणार आहेत, हे 2 कार्बोनेटम इलेक्ट्रॉन शेअर करणार आहेत आणि त्यामुळे ह्या 2 कार्बोनेटममध्ये काय तयार होईल? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. अँड दिस इज मेजर कंपाऊंड. म्हणजे ह्या रिएक्शनचा मेजर कंपाऊंड कोणता आहे? हा कंपाऊंड आहे. जर एकाच मॉलिक्यूलमध्ये जर 2 फ्री रॅडिकल तयार होत असतील तर ते फ्री रॅडिकल फक्त काय करायचे? अटॅच करायचे. पहा, याच्यामध्ये काय येणार? फ्री रॅडिकल कोणतं तयार होईल? पहा, इथे काय आहे? CH2 आहे ना, हा CH2 आहे. 2 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं? CH2. इथे पण काय आहे? 2 लाईन जंक्शन. 2 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं सांगा? CH2. आलं लक्षात? मला सांग इथे फ्री रॅडिकल तुम्ही कुठे तयार करणार? तर हा COO-K+ ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे त्या कार्बनचा फ्री रॅडिकल तयार करायचा. इथे लक्षात? पहा, इथे मी तयार करतोय. हां, CH2 डॉट. CH2 डॉट. इथे पण काय येणार? CH2 डॉट. CH2 डॉट. समजते सर? नाही. आता मी हेच काय करतोय, हे जे आपण बाहेर लिहिले रिंगच्या, ते रिंगच्या मी आतमध्ये लिहितो. पहा, मी काय करतोय, हा जो CH2 आहे जो रिंगच्या बाहेर होता तोच आपण काय करतोय? रिंगच्या आतमध्ये लिहितोय. काही प्रॉब्लेम नाही. हा पण काय करूया? हा जो CH2 डॉट होता तो रिंगच्या बाहेर होता, तो आपण काय करूया? रिंगच्या आतमध्ये अटॅच करूया. आलं लक्षात आहे? तर ह्या कंपाऊंडचं इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर हा काय मिळेल? हा आपल्याला फ्री रॅडिकल मिळेल. मग मला सांगा, ह्या कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, ह्या कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे हे 2 काय करतील? इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड कोणता मिळेल सांगा? पहा, इथे काय आहे? CH2. इथे काय आहे? CH2 आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. याचाच अर्थ हेच आपण असं लिहू शकतो.
हे आपण असं लिहू शकतो. पहा हा CH2 टू ला जंक्शन, हा CH2 टू ला जंक्शन, त्यामध्ये काय तयार झाला, हा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. इथे लक्ष सर्वांच्या. पहा हे जे थर्ड एक्झाम्पल आहे, हे थर्ड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. थर्ड एक्झाम्पल तुम्हाला मी होमवर्कसाठी देतोय. आलं लक्षात. तर कमेंट सेक्शनमध्ये जो कंपाऊंड तयार होईल तो कंपाऊंड तुम्ही लिहा. आय थिंक याचं तुम्हाला IUPAC नेम लिहिता येईल. कुठं जो थर्ड कंपाऊंड तयार झाला आहे त्या कंपाऊंडचं तुम्हाला नाव लिहिता येईल. तर हे कमेंट सेक्शनमध्ये किंवा व्हॉट्सअपला तुम्ही सेंड करू शकता याचा आन्सर. ठीक आहे. तर हे नोट करा. आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन हा पॉईंट आपण स्टार्ट करूया. नोट करा. हे न्यू पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. हां अल्केनच्या कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत पहा. याच्यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल स्टेट. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज फिजिकल स्टेट. फर्स्ट इज फिजिकल स्टेट. तर याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की कोणते अल्केन्स हे गॅसेसच्या फॉर्ममध्ये असतात, कोणते अल्केन्स हे लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात आणि कोणते अल्केन्स हे सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात. कारण अल्केन हे तिन्ही फॉर्ममध्ये असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यासाठी आपण काय करतो आहे, एक इथं टेबल तयार करतो आहे. तर त्या टेबलमध्ये मी फर्स्ट लिहितो आहे अल्केन्स. मी इथं फर्स्ट का लिहितो आहे अल्केन्स म्हणजेच नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आणि सेकंड कॉलममध्ये मी लिहितो आहे त्यांची स्टेट, फिजिकल स्टेट. हे आपण दोन कॉलम तयार केलेत. फर्स्ट कॉलममध्ये आपण केलेले अल्केन्स. अल्केन्समध्ये असणारे कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स अँड फिजिकल स्टेट. हा आहे टेबल. अल्केन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये 1 to 4 म्हणजे ज्या अल्केन्समध्ये कार्बन ॲटम किती असतात, 1 to 4 असतात. म्हणजे पहिले 4 अल्केन कोणते, एक कार्बन ॲटम असणारा अल्केन कोणता, मिथेन. 2 कार्बन ॲटम असणारा अल्केन कोणता, इथेन. 3 असणारा प्रोपेन, 4 असणारा ब्युटेन. म्हणजे C1 to C4, मिथेन टू ब्युटेन हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात, तर हे नेहमी गॅसेसच्या फॉर्ममध्ये असतात. हे नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये असतात, गॅसेसच्या फॉर्ममध्ये असतात. C1 to C4 आर गॅसेस. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट याच्या पुढचा अल्केन कोणता असेल सांगा, पेंटेन. म्हणजे C5 to C17, C5 to C17 आर लिक्विड्स. तर हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात, लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात, लिक्विड्स. आणि C17च्या पुढे काय येणार, C18. पुढे C18च्या पुढचे सगळेच म्हणजे C19, C20, C21 हे सगळे म्हणजे C18 ऑनवर्ड्स. C18 ऑनवर्ड्स आर वॅक्स लाईक सॉलिड्स, वॅक्स लाईक सॉलिड्स, वॅक्स लाईक सॉलिड्स. समजलं, कोणते अल्केन्स हे लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात, कोणते अल्केन्स हे सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात आणि कोणते अल्केन हे गॅसेसच्या फॉर्ममध्ये असतात. समजा मी जर तुम्हाला एक अल्केन दिला कोणता, C10H22, दिस इज डिकेन. मला सांग डिकेन कोणता आहे, गॅसच्या फॉर्ममध्ये आहे, लिक्विडच्या फॉर्ममध्ये आहे का सॉलिडच्या फॉर्ममध्ये आहे. मला सांग डिकेन हा काय, सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे. C10H22, C10 कुठे येणार, C5 to C17च्या मध्ये येणार. आणि त्यामुळे डिकेन हा कोणता अल्केन आहे, लिक्विडच्या फॉर्ममध्ये आहे. आलं लक्षात. तर C10H22 हा अल्केन कोणता आहे, लिक्विड आहे. समजते सर्वांना. पुढे त्यानंतर ही झाली आपली फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल स्टेट. त्यानंतर त्याच्यामध्ये सेकंड आहे कलर. सेकंड कलर, अल्केनचा कलर. अल्केनचा कलर कसा आहे तो आपल्याला सांगायचा आहे. ऑल अल्केन्स आर कलरलेस, ऑल अल्केन्स आर कलरलेस. तर सर्व अल्केन हे कसे आहेत, कलरलेस आहेत. एकही अल्केनला कलर नाही आहे. ऑल अल्केन्स आर कलरलेस. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड फिजिकल प्रॉपर्टी आहे ओडर. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी इज ओडर. ओडर म्हणजे काय, स्मेल. ओडर म्हणजे काय, स्मेल. यांचा जो स्मेल आहे तो स्मेल याचा आहे. ऑल अल्केन्स आर ओडरलेस, ऑल अल्केन्स आर ओडरलेस म्हणजे अल्केन्सला स्मेल नाही आहे. ऑल अल्केन्स आर ओडरलेस. ह्या झाल्या पहिल्या 3 फिजिकल प्रॉपर्टी. समजले सर्वांना. नोट करा, एकदम सिंपल आहेत. 4 नंबर फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीमध्ये एक रूल आपल्याला माहीत आहे. कोणता सांगा, हे तुम्हाला माहीत असेल. लाईक डिझॉल्व्स लाईक, लाईक डिझॉल्व्स लाईक. तर लाईक डिझॉल्व्स लाईक याचा मिनिंग काय होतो, याचा मिनिंग होतो जर तुम्ही
पोलर सबस्टन्स घेतला आणि तो तुम्ही पोलर सॉल्व्हंटमध्ये ॲड केला, पोलर प्लस पोलर, तर हे काय होतं सोल्युबल, हे काय होतं सोल्युबल, किंवा आपण याला काय म्हणू शकतो मिसिबल. सोल्युबलचं मिनिंग काय पहा, जर तुम्ही सॉलिड लिक्विडमध्ये डिझॉल्व करत असाल आणि ते जर डिझॉल्व झालं तर सोल्युबल हा वर्ड यूज करतात. लिक्विड प्लस लिक्विड असेल आणि ते जर डिझॉल्व झालं तर याचा अर्थ ते काय आहे मिसेबल आहे. आलं लक्षात. तर सॉलिडसाठी सोल्युबल, लिक्विडसाठी मिसेबल. जर तुम्ही पोलर सबस्टन्स घेतला आणि तो पोलर सबस्टन्स जर तुम्ही पोलर सॉल्व्हंटमध्ये जर ॲड केला तर तो सबस्टन्स काय होतो डिझॉल्व होतो. आलं लक्षात. तर याचा मिनिंग होतो लाईक डिझॉल्व्स लाईक, म्हणजे पोलरमध्ये डिझॉल्व होतं. किंवा अजून आपण काय सांगू शकतो, पोलरच्या ऐवजी आपण इथं लिहूया नॉन पोलर प्लस नॉन पोलर. पहा, जर तुम्ही नॉन पोलर सबस्टन्स घेतला आणि तो जर तुम्ही नॉन पोलर सॉल्व्हमध्ये जर ॲड केला तरीसुद्धा तो काय होतो सोल्युबल होतो. इथे लक्षात सर्वांना, हा सोल्युबल होतो मिसेबल होतो. म्हणजे जर समजा तुम्ही नॉन पोलर कंपाऊंड घेतला आणि जर तुम्ही तो नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये जर ॲड केला तरीसुद्धा तो काय होतो सोल्युबल होतो. यालाच म्हणतो आपण लाईक डिझॉल्व्स लाईक. समजलं, लाईक डिझॉल्व्स लाईक. लक्षात आलं. आता समजा तुम्ही काय केलं, नॉन पोलर कंपाऊंड घेतला आणि जर तुम्ही तो पोलर सॉल्व्हंटमध्ये जर ॲड केला तर सांगा काय होणार होतं. तुम्ही नॉन पोलर कंपाऊंड घेतला आहे आणि तो तुम्ही केला आहे पोलर सॉल्व्हंटमध्ये ॲड, तर काय होणार सांगा. तर तो कंपाऊंड सोल्युबल होईल का, सोल्युबल होणार नाही. याचाच अर्थ काय इनसोल्युबल, किंवा आपण याला म्हणू शकतो इममिसिबल. याला काय म्हणायचं इममिसिबल. समजले सर ना. तर याला म्हणतो आपण लाईक डिझॉल्व्स लाईक. किंवा तुम्ही पोलर कंपाऊंड घेतला आहे आणि तो पोलर कंपाऊंड तुम्ही नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये जर ॲड केलं तरीसुद्धा तो डिझॉल्व होणार नाही. आलं लक्षात. आपले जे अल्केन्स आहेत ते अल्केन्स सांगा कोणते आहेत, पोलर आहेत का नॉन पोलर आहेत. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं अल्केन्स हे कशात सांगा. अल्केन्स आर नॉन पोलर. मग मला सांगा अल्केन्स हे आपले नॉन पोलर आहेत आणि हे नॉन पोलर अल्केन डिझॉल्व कशामध्ये होईल सांगा पटकन. डिझॉल्व कशामध्ये होतील, तर नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतील. कारण अल्केन हे स्वतः नॉन पोलर आहेत, मग हे नॉन पोलरमध्येच डिझॉल्व होणार. मग पहा इथं आपल्याला येतं आहे अल्केन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. कारण वॉटर हे कसलं सॉल्व्हंट आहे, पोलर सॉल्व्हंट. लक्षात आलं. वॉटर हे जे सॉल्व्हंट आहे ते सॉल्व्हंट कोणतं आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं आहे पहा, पोलर सॉल्व्हंट कोणकोणते आहेत हे तुम्हाला मी पाठीमागे सांगितलेलं आहे. अल्केन्स आर इनसोल्युबल इन वॉटर बिकॉज वॉटर इज पोलर सॉल्व्हंट अँड अल्केन इज नॉन पोलर. नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये लिहायचं आहे अल्केन्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. तर अल्केन्स हे कशामध्ये सोल्युबल आहेत, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये. कारण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कसे आहेत नॉन पोलर. फॉर एक्झाम्पल इथर. तर इथर कसं आहे सांगा, नॉन पोलर आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे CCl4 म्हणजे काय, कार्बन टेट्रा क्लोराईड. त्यानंतर आहे बेन्झिनसुद्धा कसं आहे नॉन पोलर आहे. हे सगळे नॉन पोलर सॉल्व्हंट आहेत, इथर, CCl4, बेन्झिन. आणि हे नॉन पोलर सॉल्व्हंट असल्यामुळं अल्केन हे याच्यामध्ये सोल्युबल होतात. अल्केन कसा आहे नॉन पोलर, तो कशामध्ये डिझॉल्व होणार नॉन पोलरमध्ये. नॉन पोलर कोण आहेत, इथर, CCl4 आणि बेन्झिन. हे जर समजले सर ना की अल्केन्स हे जर तुम्ही वॉटरमध्ये जर ॲड केलं तर सोल्युबल होणार नाही, कारण वॉटर हे कसला सॉल्व्हंट आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. जर तुम्ही अल्केन नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये जर ॲड केलं तर ते सोल्युबल होणार, कारण नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये अल्केन्स नॉन पोलर असल्यामुळं सोल्युबल होतात. समजले सर नाही. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे, अजून एक पॉईंट आहे पहा, सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट म्हणजे काय सांगा, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तुम्ही एक इन्क्रीज केलं की दुसरं डिक्रीज होतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, तुम्ही एक इन्क्रीज केलं की दुसरं पण इन्क्रीज होतं. समजलं. पहा, सोल्युबिलिटी ऑफ अल्केन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. आता मला सांगा, हे मॉलिक्युलर वेट जर तुम्ही इन्क्रीज केलं, अपवर्ड डायरेक्शनमध्ये ॲरो दाखवला आहे म्हणजे हे इन्क्रीज आहे.
जर तुम्ही मॉलिक्युलर वेट इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी काय होणार, कमी होणार. येतं लक्षात. मॉलिक्युलर वेट जर इन्क्रीज झालं तर सोल्युबिलिटी काय होणार, कमी होणार. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आलं लक्षात. पहा इथे तुमच्यासमोर मी काय करतोय, काय अल्केन्स लिहितोय. पहा मी इथं फर्स्ट अल्केन लिहितोय C3H8, त्यानंतर आहे C4H10, नंतर आहे C5H12, नंतर आहे C6H14. तर हे तुमच्यासमोर अल्केन लिहिलेत मी. कोणकोणते प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन आणि हेक्झेन. मला यांची सोल्युबिलिटी ऑर्डर सांगा काय येणार. सोल्युबिलिटी ऑर्डर काय येणार यांची. C3H8, C4H10, C5H12, C6H14. कोणाचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे. याच्यामध्ये कार्बन टर्म जास्त आहेत, याच्यामध्ये कार्बन टर्म जास्त आहेत म्हणजे याचं मॉलिक्युलर वेट जास्त. याच्यामध्ये कार्बन टर्म कमी, याचा अर्थ मॉलिक्युलर वेट कमी. येते लक्षात. मग मला सांगा याचं मॉलिक्युलर वेट कसं आहे, कमी आहे. मॉलिक्युलर वेट कमी म्हणजे सोल्युबिलिटी जास्त. समजलं. म्हणजे प्रोपेन हा कसा आहे, मोर सोल्युबल आहे दॅन ब्युटेन. प्रोपेन इज मोर सोल्युबल दॅन ब्युटेन. ब्युटेन इज मोर सोल्युबल दॅन पेंटेन अँड पेंटेन इज मोर सोल्युबल दॅन हेक्झेन. समजलं. जर हे तुम्हाला हे 4 ऑप्शन दिले आणि विचारलं विच इज मोर सोल्युबल तर आन्सर काय ना प्रोपेन. विच इज लेस सोल्युबल विचारलं तर आन्सर काय येणार हेक्झेन. आणि सोल्युबिलिटी ऑर्डर तुम्हाला विचारली तर हे येणार डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ सोल्युबिलिटी. समजलं सर्वांना. हे नोट करा. 5 नंबर प्रॉपर्टी डेन्सिटी. पहा अल्केनची डेन्सिटी आपल्याला लिहायची आहे. कोणत्याही कंपाऊंडची जर तुम्हाला डेन्सिटी लिहायची असेल तर काय करतं, वॉटरच्या डेन्सिटीशी कंपॅरिझन करायचे. मला सांग वॉटरची डेन्सिटी किती आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर H2O. पहा वॉटरची डेन्सिटी किती आहे तर 1.0 ग्रॅम पर cm3. दिस इज दी डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरची डेन्सिटी किती आहे 1 ग्रॅम पर cm3. पहा इथे आपण काय लिहूया, डेन्सिटी लिहूया. डेन्सिटी पहा वॉटर आणि अल्केन्स. मला सांग अल्केन्स हे कसे आहेत, हायड्रोकार्बन्स आहेत. अल्केन्स हे हायड्रोकार्बन आहेत. हायड्रोकार्बन कोणताही असू द्या, अल्केन, अल्कीन, अल्कॅन कोणताही असू द्या. हायड्रोकार्बनची डेन्सिटी ही वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते. म्हणजे 1पेक्षा पण यांची डेन्सिटी कमी असते. पहा वॉटरची डेन्सिटी किती आहे 1पेक्षा पण अल्केनची डेन्सिटी कशी आहे, कमी आहे. आलं लक्षात. अल्केन्स मग मला सांग अल्केन्स हे वॉटरच्या पेक्षा कशा आहेत, लायटर आहेत ना, हलके आहेत. कारण याची डेन्सिटी कमी आहे, याची डेन्सिटी जास्त आहे. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो, अल्केन्स आर लायटर दॅन वॉटर. तर हे वॉटरपेक्षा हलके आहेत कारण यांची डेन्सिटी कमी आहे. समजले सर्वांना. तुम्ही कोणतेही हायड्रोकार्बन घ्या, अल्केन घ्या, अल्कॅन्स घ्या, ह्या सर्वांची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा कमी आहे. नोट करा हे. पहा न्यू प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट. आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे कारण याच्यावरती JEE मेन्समध्ये आणि नीटमध्ये क्वेश्चन्स विचारतात. पहा बॉइलिंग पॉईंट इम्पॉर्टंट कारण याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. अगदी JEE मेन्समध्ये पण विचारलेत आणि ॲडव्हान्समध्ये पण विचारलेत बॉइलिंग पॉईंटवरती. पहा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला काय करतात, 4 अल्केन देतात ऑप्शनमध्ये आणि विचारतात विच ऑफ दी फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. कोणाचा बॉइलिंग पॉईंट हायेस्ट आहे म्हणजे जास्त आहे. किंवा कधी कधी काय विचारतात विच ऑफ दी फॉलोइंग हॅज लोएस्ट बॉइलिंग पॉईंट. कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा. किंवा काय विचारतात इन्क्रीजिंग ऑर्डर विचारतात किंवा डिक्रीजिंग ऑर्डर विचारतात. मग कोणत्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट कमी आणि कोणत्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट जास्त हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार. पहा तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट रिलेशन लिहायचं आहे. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया. तर बॉइलिंग पॉईंट हा सरफेस एरियाला कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ज्याचा सरफेस एरिया जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. काय सांगितलं मी, ज्याचा सरफेस एरिया जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. येतं लक्षात. कारण बॉइलिंग पॉईंट आणि सरफेस एरिया हे एकमेकांना कसे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल. ॲज दी सरफेस एरिया इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. मग हा सरफेस एरिया डिपेंड कशावरती आहे तर सरफेस एरिया डिपेंड आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनवरती. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन
इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ज्या मॉलिक्युलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त असतील त्याचा सरफेस एरिया जास्त असेल आणि त्या मॉलिक्युलचा बॉइलिंग पॉईंट सुद्धा जास्त असेल. समजले सर्व नाही. पहा फर्स्ट आपण सेंटेन्स काढलेलं आहे बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे समजा तुम्ही एक कंटेनर घेतलं आहे तर त्या कंटेनरमध्ये असे हजारो लाखो मॉलिक्युल असतात तर त्या मॉलिक्युल्समध्ये काय असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला आपण काय म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आणि ज्या मॉलिक्युल्समध्ये जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतील त्याचा सरफेस एरिया जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. आलं लक्षात. तर हे सर्व काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण याच्यावरून तुम्हाला कळणार नाही की कोणत्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे कोणत्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे. तर त्याच्यासाठी मी एक दुसरं रिलेशन देतो आहे. ते दुसरं रिलेशन सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण लिहितो आहे बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किंवा तुम्हाला काय बुक्समध्ये असं लिहिलेलं आहे मॉलिक्युलर वेट असं लिहिलेलं आहे. अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. याच्यावरून तुम्हाला जर तुम्ही हे इक्वेशन लक्ष ठेवलं कोणतं सेकंड इक्वेशन जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला करेक्ट आन्सर चूज करता येईल. पहा बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे तर नंबर ऑफ कार्बन ॲटमला आहे. बरोबर. ज्या अल्केनमध्ये जास्त कार्बन ॲटम त्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट जास्त. एकदम इझी आहे ना. फक्त तुम्हाला काय करायचे आहेत 4 अल्केन दिले तर त्या 4 अल्केनमधले फक्त कार्बन ॲटम काउंट करायचे आहेत. ज्याच्यामध्ये जास्त कार्बन ॲटम असतील त्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. कार्बन ॲटम जर जास्त असतील तर निश्चित त्याचं मॉलिक्युलर वेट कसं असतं जास्त असतं. म्हणून आपण इथं ऑब्लिक काय केलेलं आहे मॉलिक्युलर वेट. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ऑर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. हे पण लक्ष ठेवा हे पण लक्ष ठेवा. लक्षात. पण हे लक्ष ठेवलेलं बेटर होईल. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग म्हणजे काय ब्रांचिंग म्हणजे काय ॲज दी ब्रांचिंग इन्क्रीजेस. जर ब्रांचिंग वाढल्या तर बॉइलिंग पॉईंट काय होणार कमी होणार. बॉइलिंग पॉईंट कमी होणार कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ब्रांचिंग म्हणजे काय ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. अजून परत आपण एकदा पाहूया म्हणजे तुमचा हा पण क्लिअर होईल. हे रिलेशन लक्षात राहील सर्वांच्या. काय रिलेशन आहे सांगा. रिलेशन काय आहे बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ऑर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट बट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. आपण एक्झाम्पल्स पाहूया काही म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल्स CH3 CH2 CH3. सेकंड आहे CH3 CH2 CH2 CH3. त्यानंतर आहे CH3 CH2 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 CH3. त्यानंतर आहे CH3 CH2 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 CH3. कोणत्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल आणि कोणत्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल. बॉइलिंग पॉईंट पॉईंट कोणता पाहतो आपण बॉइलिंग पॉईंट सांगा बरं. पहा इथे कार्बन ॲटम किती आहेत 3 आहेत. दिस इज प्रोपेन. इथे कार्बन ॲटम किती आहेत 4 आहेत. दिस इज ब्युटेन. इथे कार्बन ॲटम किती आहेत 5 आहेत. दिस इज एन पेंटेन. दिस इज एन हेक्झेन. लक्षात आलं. इथे 6 कार्बन ॲटम आहेत. इथे 5 आहेत. इथे 4 आहेत. इथे 3 आहेत. हवं तर मी ब्रॅकेटमध्ये लिहितो 3 कार्बन ॲटम्स. इथे 4 कार्बन ॲटम्स. इथे 5C 5 कार्बन ॲटम. इथे 6C. आत्ताच आपण काय सांगितलं आहे बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम. कुठे कार्बन ॲटम जास्त आहेत इथे कार्बन ॲटम जास्त आहेत. मग बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त असतं याचा जास्त असणार ना हेक्झेनचा. असा बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय होणार तर हेक्झेनचा बॉइलिंग पॉईंट पेंटेनपेक्षा जास्त. पेंटेनचा बॉइलिंग पॉईंट ब्युटेनपेक्षा जास्त आणि ब्युटेनचा बॉइलिंग पॉईंट प्रोपेनपेक्षा जास्त. समजले सर नाही काय प्रॉब्लेम नाही. पहा एक्झाम्पल सेकंड CH3 पुढे CH2 CH3 आणि CH3 CH3 कोणाचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे आणि कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत 4 कार्बन ॲटम. याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत 4 कार्बन ॲटम 1 2 3 and 4. दोन्हीमध्ये कार्बन ॲटम सेम आले. जर दोन्हीमध्ये कार्बन ॲटम सेम आले तर याच्यावरून आपल्याला
बॉलिंग पॉईंट डिसाईड करता येणार आहे का? नाही करता येणार. मग आपण कुठे जायचं? तर आपण जायचं नंतर ब्रांचिंगकडे. फर्स्ट चेक करायचं कार्बन. फर्स्ट काय चेक करायचं? कार्बन सेम असतील तर मग काय करायचं? ब्रांचिंगकडे जायचं. मला सांगा हा जो अल्केन आहे तो अल्केन कसा आहे सांगा? स्ट्रेट चेन आहे. याच्यामधला एकही कार्बन हा टर्शियरी नाही आहे. टर्शियरी असला किंवा क्वाटर्नरी असला की तो अल्केन 100% ब्रांचेड असतो. काय सांगितलं मी? अल्केनमधला एक जरी कार्बन हा टर्शियरी असला किंवा क्वाटर्नरी असला तरी तो अल्केन कोणता होतो? ब्रांचेड होतो. आलं लक्षात? मला सांग हा जो तुमच्यासमोर अल्केन लिहिला मी ह्या अल्केनचं नाव सांगता येईल का रे आपल्याला? नाव सांगता येईल अल्केनचं? दिस इज ब्युटेन. IUPAC नेम लिहितो. ब्युटेन. याचं कॉमन नेम काय सांगा? N ब्युटेन. याचं सांगा याचं कॉमन नेम काय? आयसोब्युटेन. याचं IUPAC नेम काय? 1 2 3. 2ला CH3. त्यामुळे काय लिहिणार? टू मिथाईल 3 कार्बोनेटम आहेत चेनमध्ये प्रोप आणि लास्ट ANE 2 मिथाईल प्रोपेन. आता पहा ब्युटेनमध्ये आणि 2 मिथाईल प्रोपेनमध्ये दोन्हीमध्ये कार्बोनेटम सेम. आता पहा हा ब्रांचेड आहे का? नाही आहे. कारण यातला एकही कार्बोनेटम हा टर्शियरी नाही आहे. सगळे 1 डिग्री आणि 2 डिग्रीचे आहेत. याच्यामध्ये सांगा 3 डिग्री कार्बोनेटम आहे. येस दिस इज 3 डिग्री कार्बोनेटम. म्हणजे हा काय आहे? ब्रांचेड चेन अल्केन आहे. किती ब्रांचिंग आहे त्याच्यामध्ये? तर एक ब्रांचिंग आहे. पहा ही तुमची झाली मेन चेन किंवा ही सुद्धा मेन चेन होऊ शकते. असं नाही की प्रत्येक वेळेस हीच चेन मेन असते स्ट्रेट चेन. ही पण कधी कधी असू शकते. जी लॉंगेस्ट असते ती आपली मेन चेन असते. आलं लक्षात? पहा ही मेन चेन होणार किंवा ही सुद्धा मेन चेन होऊ शकते. म्हणजे ही जर मेन चेन झाली तर ही एक ब्रांचिंग येणार. ही चेन झाली तर ही ब्रांचिंग येणार. ही चेन झाली तर ही ब्रांचिंग येणार. म्हणजे ब्रांचिंग किती आहे? एक. याच्यामध्ये ब्रांचिंग आहेत का? नाही. पहा मी इथे लिहितोय नो ब्रांचिंग. याच्यामध्ये ब्रांचिंग नाही. याच्यामध्ये आहे का? येस 1 ब्रांचिंग. तर याच्यामध्ये ब्रांचिंग किती आहे? 1 ब्रांचिंग. समजते सर्वांना? मग मला सांग येथे ब्रांचिंग नाही आहे इथे ब्रांचिंग आहे. मग बॉलिंग पॉईंट जास्त कोणाचा आणि कमी कोणाचा? बॉलिंग पॉईंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. ॲज दी ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉलिंग पॉईंट डिक्रीजेस. मग मला सांगा कोणाचा बॉलिंग पॉईंट जास्त येणार? याचा जास्त येणार ना. याचा बॉलिंग पॉईंट जास्त याचा बॉलिंग पॉईंट कमी. आपण व्हॅल्यू पाहूया किती? पहा ब्युटेनचा जो बॉलिंग पॉईंट आहे तो किती आहे? 272.4 केल्विन आणि याचा बॉलिंग पॉईंट आहे 261.0 केल्विन. पहा आहे ना जास्त बॉलिंग पॉईंट. याचा 272.4 केल्विन आहे आणि याचा बॉलिंग पॉईंट किती आहे? 261 केल्विन आहे. म्हणजे ब्रांचड चेन अल्केनचा बॉलिंग पॉईंट स्ट्रेट चेन अल्केनपेक्षा कसा असतो? कमी असतो. हा कोणता आहे? दिस इज स्ट्रेट चेन अल्केन. इथं लक्ष समजा दिस इज स्ट्रेट चेन अल्केन अँड दिस इज ब्रांचड चेन अल्केन. कोणत्या अल्केनचा बॉलिंग पॉईंट जास्त असतो? स्ट्रेट चेन अल्केनचा बॉलिंग पॉईंट हा ब्रांचड चेन अल्केनपेक्षा जास्त असतो. समजलं? आता रिझन काय पहा त्याचं? तर रिझन काय पहा? ॲज दी ब्रांचिंग इन्क्रीजेस. जर ब्रांचिंग इन्क्रीज झाल्या तर काय होतं? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. सरफेस एरिया कमी होतो. त्यामुळे बॉलिंग पॉईंट कमी होतो. ब्रांचिंग इन्क्रीज झाल्या की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कमी होतं. त्यामुळे सरफेस एरिया कमी होतो आणि त्यामुळे बॉलिंग पॉईंट कमी होतो. हे ॲक्च्युली रिलेशन आहे. समजलं? पण हे तुम्हाला मी कशासाठी दिले? हे मी तुम्हाला दिले डायरेक्ट तुम्हाला बॉलिंग पॉईंट काढता यावा यासाठी. आलं लक्षात? पण हा पूर्ण कन्सेप्ट कोणता आहे? तर याच्यावरती डिपेंड आहे. बॉलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे जे मी तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे याच्यावरून तुम्हाला जे मेन्समधले आणि नीटमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. येते लक्षात? तर हे सर्वांनी नोट करून घ्या. समजा सर्वांना आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. नोट करा. हे बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया पेंटेनचं. एक्झाम्पल सेकंड पेंटेन. पेंटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? पेंटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12. पहा याच्या आपण काय करूया? पॉसिबल स्ट्रक्चर्स करूया. किती आयसोमर्स करता येतात रे पेंटेनचे? किती आयसोमर्स पेंटेनचे करता येतात? पहा टोटल कार्बन किती आहेत? 5. 1 2 3 4 अँड 5. येथे लक्ष सर्वांच्या थोडंसं क्लोज काढतो म्हणजे आपल्याला जागा पुरेल. टोटल कार्बन 5. 1 2 3 4 अँड 5. कार्बनमध्ये कोणता बॉन्ड देणार? सिंगल बॉन्ड. का? कारण हा अल्केन आहे. याला किती व्हॅलेन्सी कमी आहे? 3 व्हॅलेन्सी. हे नंतर आपण अटॅच करू शकतो. ठीक आहे पुढे आपण बोया. किती कार्बनची चेन काढली होती आपण?
5 कार्बन ॲटमची चेन काढली होती. आता आपण काय करूया, कार्बन ॲटमची चेन एकनं कमी करूया. म्हणजे काय येणार 1 2 3 and 4. मला सांगा जो 5 नंबर कार्बन ॲटम आहे, 5वा कार्बन ॲटम आहे, तो तुम्ही कुठे अटॅच करणार? याला अटॅच करणार नाही, कारण याला अटॅच केलं तर परत 5 कार्बन ॲटमची चेन होणार. याला अटॅच केलं तर परत 5 कार्बन ॲटमची चेन होणार. याला आपल्याला अटॅच करावं लागेल, एकतर याला किंवा याला. ठीक आहे, कार्बन कार्बन काय असणार? सिंगल बॉन्ड असणार. आता आपण काय करूया, 3 कार्बनची चेन तयार करूया. 1 2 3. मला सांग राहिलेले 2 कार्बन तुम्ही कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच करणार? याला अटॅच करणार? 2 कार्बन ॲटम नाही. याला अटॅच करणार नाही. याला अटॅच करावं लागतील. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम अँड दिस इज सेकंड कार्बन ॲटम. आता काय करा, यांच्या व्हॅलन्सी कंप्लीट करा. याला किती कमी आहेत? 3. याला 3 कमी आहेत. याला 3 कमी आहेत. याला 3 कमी आहेत. इथे 3, इथे 3, इथे एकच कमी आहे. इथे 2 कमी आहेत. इथे 3 कमी आहेत. इथे 3 कमी आहेत. इथे 2 कमी आहेत. इथे 2 कमी आहेत. CH2 इथे 2, इथे 2, इथे 3. आलं लक्षात? कॉमन नेम लिहिता येतील. दिस इज कॉल्ड एन पेंटेन. दिस इज कॉल्ड एन पेंटेन. दिस इज कॉल्ड आयसोपेंटेन. दिस इज कॉल्ड आयसोपेंटेन अँड दिस इज कॉल्ड निओपेंटेन. दिस इज कॉल्ड निओपेंटेन. समजताना सर्वांना? ल्या IUPAC नेम काय येणार? याचा IUPAC नेम येणार पेंटेन. दिस इज पेंटेन. ब्रॅकेटमध्ये IUPAC नेम. दिस इज 1 2 3 4. 2ला CH3, त्यामुळे काय येणार 2 मिथाइल ब्युटेन. 2 मिथाइल ब्युटेन. याचा IUPAC नेम काय? 1 2 3. 2ला 2 मिथाइल ग्रुप आहेत, त्यामुळे काय येणार 2 2 डायमिथाइल 2 2 डायमिथाइल प्रोपेन. 2 2 डायमिथाइल प्रोपेन. ह्या तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C5H12. तिन्हीमध्येही सेम कार्बन ॲटम आहेत. मग मला सांगा बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त आणि बॉइलिंग पॉईंट कोणाचा कमी सांगता येईल का? याच्यामध्ये ब्रँचिंग किती आहेत? तर याच्यामध्ये ब्रँचिंग आहेत का? नाही आहेत. एकही कार्बन ॲटम हा 3 डिग्री नाही आहे किंवा 4 डिग्री पण नाही आहे. याचा अर्थ याच्यामध्ये नो ब्रांचिंग, नो ब्रांच. याच्यामध्ये एक आहे 3 डिग्री कार्बन ॲटम. ही झाली तुमची मेन चेन. तर याला एक सबस्टिट्यूट आहे, म्हणजे इथं 1 ब्रांच आहे. 1 ब्रांच. इथे ब्रांच किती आहेत? ही तुमची मेन चेन आहे. ही एक ब्रांच आहे आणि ही एक ब्रांच आहे, म्हणजे ब्रांच किती झाले सांगा? टोटल 2 ब्रांच. आलं लक्षात? 2 ब्रांच. मग सांगा आता बॉइलिंग पॉईंट एक कोणाचा जास्त आहे? इथं ब्रँचिंग नाही आहे, कारण ब्रँचिंग वाढत गेल्या की बॉइलिंग पॉईंट कमी कमी होत जातो. म्हणजे एन पेंटेनचा बॉइलिंग पॉईंट हा आयसोपेंटेनपेक्षा जास्त, आयसोपेंटेनचा बॉइलिंग पॉईंट हा निओपेंटेनपेक्षा जास्त. जर आपण याच्या व्हॅल्यू लिहिल्या तरी व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. याची जी व्हॅल्यू आहे बॉइलिंग पॉईंटची ती किती आहे? 309.1 केल्विन. याचा बॉइलिंग पॉईंट, आयसोपेंटेनचा बॉइलिंग पॉईंट आहे 300.9 केल्विन आणि याचा बॉइलिंग पॉईंट आहे 282.5 केल्विन. याचा जास्त आहे 309, याचा कमी झाला 300, याचा परत कमी झाला 282. म्हणजे ब्रँचिंग वाढल्या की काय होतं? बॉइलिंग पॉईंट कमी कमी होत जातो. समजलं सर्वांना आहे? तर हे नोट करा. आपण याच्यावरती काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यावरचा आपण क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय पहा, राईट दी डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. कोणती ऑर्डर विचारले तुम्हाला? डिक्रीजिंग ऑर्डर विचारले. डिक्रीजिंग ऑर्डर काय असेल? ॲन्सर काय विचारलं आपल्याला? डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. बरं याच्यामध्ये डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? तर सर्वात फर्स्ट तुम्हाला असा कंपाऊंड लिहावं लागेल. सर्वात फर्स्ट तुम्हाला असा कंपाऊंड लिहावं लागेल की ज्याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे. मग कमी 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 होत, कारण डिक्रीजिंग ऑर्डर विचारले. बरोबर? याच्यामध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल? हे सगळे तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युले दिलेत. जर कंडेन्स फॉर्म्युलेवरून जर तुम्हाला डायरेक्ट येत नसेल तर काय करायचं? याचं पहिल्यांदा सिम्पल स्ट्रक्चर काढून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याचं सिम्पल स्ट्रक्चर कसं काढणार आहे? CH3 पुढे काय आहे? CH2 4 आहे. CH2 4 म्हणजे 1 2 3 4 आणि लास्ट काय? CH3. येतं लक्षात? पुढे त्यानंतर येतं कसं काढणार? सिम्पल स्ट्रक्चर. हा CH आहे. CH, ह्या CHला किती मिथाइल ग्रुप पाठायचे आहेत? पाठीमागं 2. हा फर्स्ट CH3, हा सेकंड CH3. पुढे CH2 किती आहेत? 2 आहेत. 1 2 आणि लास्ट काय? CH3. हे झालं B. C कसं काढणार? स्टार्टिंगला काय आहे? CH3 आहे. पुढे CH2 किती वेळेस आहे? 3 वेळेस आहे. CH2 आणि लास्ट काय? हा CH3. हे झालं C. त्यानंतर D कसं करणार? हा CH3 आहे. स्टार्टिंगला
CH3 पुढे C, ह्या Cला पुढे ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटमध्ये CH3 टॉईस आहे, याचा अर्थ ह्या Cला किती CH3 अटॅच आहेत, हे झाले 2 CH3 अटॅच. पुढे नंतर ह्या Cला काय अटॅच आहे, हा CH2 आणि पुढे काय अटॅच आहे CH3, हे झालं तुमचं डी स्ट्रक्चर. सांगा याच्यामध्ये कार्बन ॲटम किती, तर याच्यामध्ये टोटल कार्बन ॲटम 6. तर फर्स्ट काय करायचे, कार्बन ॲटम काउंट करायचे. याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम, याच्यामध्ये किती आहेत सांगा, याच्यामध्ये पण आहेत 6 कार्बन ॲटम्स. सांगा याच्यामध्ये किती आहेत, तर याच्यामध्ये आहेत 5 कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत, 6 कार्बन ॲटम्स. आता मला सांग बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त असेल, ज्याच्यामध्ये जास्त कार्बन ॲटम त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. मग मला सांगा हे डी स्ट्रक्चर, हे बी स्ट्रक्चर आणि ए स्ट्रक्चर, याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम आहेत आणि सीमध्ये 5 कार्बन ॲटम आहेत. म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी असणार. येत्या लक्षात, याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी कारण याचा मॉलिक्युलर वेट कमी, याच्यामध्ये कार्बन ॲटम कमी. मग आता मला सांगा एमध्ये, बीमध्ये आणि डीमध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, तर आता हे डिपेंड आहे ब्रँचिंगवरती. मला सांग इथं ब्रँचिंग आहे का, इथं एकही ब्रँचिंग नाही आहे, नो ब्रँचिंग. म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असेल. इथं एक ब्रँचिंग आहे आणि इथे 2 ब्रँचिंग आहेत, म्हणजे एचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त. येतं लक्षात, तर एचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त. ए नंतर कोण येणार, ए नंतर येणार बी, ए नंतर येणार बी, बी नंतर कोण येणार डी, बी नंतर येणार डी, बी नंतर डी आणि डी नंतर काय येणार सी. समजलं सर ना, ए बी डी सी हे काय झाले तुमची डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. जर तुम्हाला इन्क्रीजिंग विचारलं असतं तर आन्सर काय आलं असतं, आपण इन्क्रीजिंग पण लिहूया. हां दोन्हीची आपल्याला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. सांगा सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा, तो फर्स्ट लिहिता. सर्वात कमी कोणाचा आहे, सीचा. म्हणजे सीचा बॉइलिंग पॉईंटपेक्षा कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, डीचा. डी नंतर काय येणार बी आणि सर्वात जास्त कोणाचा, एचा. हे झाली तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर, हे झाली तुमची डिक्रीजिंग ऑर्डर. समजलं सर्व नाही, तर मी तुम्हाला 2 क्वेश्चन्स होमवर्कसाठी देतोय, ते तुम्ही सॉल्व करा. फर्स्ट आहे नोट करा. हां इथे तुम्हाला होमवर्क दिलेला आहे बॉइलिंग पॉईंटवरती. तर ठीक आहे, तर आज आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. तर आपण नेक्स्ट लेक्चरला केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन्स हा पॉईंट आपण स्टार्ट करूया. थँक्यू.